पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रॅलीने वातावरण तापले। पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा आता शहरात चांगलाच उडालाय। महाविकास आघाडीतर्फे शहरात मोठी प्रचार रॅली करण्यात आली, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले किंवा इतर पक्षातील काही नाराज उमेदवारही काँग्रेस पक्षाच्या रॅलीत सहभागी झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होताना दिसत आहे। या प्रचार रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रतिभा देशमुख चौरे आणि जिल्हाध्यक्ष प्रवीणभाऊ चौरे यांच्यासह माजी खासदार बापूसाहेब चौरे, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, टीनू वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे दत्तूभाऊ गुराव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। मतदार बंधू भगिनींनो, पिंपळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उभाटा यांच्यातर्फे आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे तो प्रतिभाताई चौरे या काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर उभे आहेत। त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रभागामध्ये आमचे काँग्रेसचे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत। काही ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही गॅस सिलेंडर याच्यावर उमेदवाराला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार दिलेले आहेत। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी काही अपक्ष उमेदवारांनाही आमच्याकडे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आजपासून सुरू झालेले आहेत। आता इन्कमिंग सुरू झालेले आहेत। आणि मित्रांनो, या पिंपळनेरवासी मतदारांनाही जागृत आहेत, त्यांना ज्ञान आहेत की राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमध्ये एकत्र काम करतात। त्याने पिंपळनेर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये भाजपचा उमेदवार, शिवसेनाचा उमेदवार धनुष्यबाणावर आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार आहे। त्यांचे आमचा महाविकास आघाडीचा